की संभाजी छत्रपतींची प्रामाणिक भावना किती आहे। नंबर 2, मुंबईत ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईत एक मोठं स्मारक व्हावं ही त्यावेळी सगळ्या पुढाऱ्यांची इच्छा होती। याचं मी कौतुक करतो। पूर्वी पहिल्यांदा जर कोणी घोषणा केली असेल ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केली। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी इच्छा व्यक्त केली मुंबई महानगरपालिकेकडे की मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहावं। त्याचा पूर्ण खर्च हा मी माझ्या करवीर संस्थांच्या दरबारमधनं करेल। पण त्यावेळची राजकीय परिस्थिती काय झाली, काय घडलं त्याच्यात मला खोल जायचं नाही, ते गेलं नाही पुढं। नंतर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की मुंबईत सारख्या ठिकाणी इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य जे जग पाहिल असा इथं स्मारक व्हायला पाहिजे। गडकोट किल्ले तर जीवित स्मारक आहेत त्यांचे। पहिल्यांदा सुशीलकुमार शिंदे यांनी घोषणा केली 2010 मध्ये। त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराज चव्हाणांनी सांगितलं इथं शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे। त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं। नंतर काय झालं, विषय गेला पाण्यात, विषय झाला डायल्यूट आणि 2014ला भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं की शिवस्मारक आम्ही अरबी समुद्रात इथं उभा करणार। 2016ला बरोबर बघा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ते साधून घाई गडबडीने पण त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ते जलपूजन केलं। ज्यावेळी नरेंद्र मोदी एक पंतप्रधान जलपूजनला येतात याचा अर्थ काय की तुमच्या परमिशन्स सगळ्या 100% पाहिजे, त्याशिवाय कुठलाही पंतप्रधान येत नाही। पंतप्रधानांनी जलपूजन केलं। त्या जलपूजनला मी स्वतः हजर होतो। मला आनंद वाटला, मला कौतुक वाटलं की खरोखरच गडकोट किल्ल्यांचं ठीक आहे रेंगाळलंय, ते व्हायलाच पाहिजे। त्याच पाठोपाठ जर इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक उभा राहत असेल, जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभं राहिलं गुजरातमध्ये, मला तुलना करायची नाही, पण शिवाजी महाराज हे देशाचं दैवत आहे आणि शिवाजी महाराजांचं जर इथं स्मारक होत असेल त्याचं कौतुक व्हायला पाहिजे। पण 2016ला जलपूजन झालं, एक समिती सुद्धा स्थापन झाली, L&Tला कॉन्ट्रॅक्ट दिला गेला। मला सांगा त्याच्यानंतर काय झालं, मी विषय हातात घेतला परत। मी वेळोवेळी त्यावेळीचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, विचारपूस केली। त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी माझी चर्चा